राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदात। केंद्रीय अर्थसंकल्प सादर, निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा। अर्थसंकल्पातून कॅन्सर, मधुमेहाची औषधं, कपड्यांपासून ते मोबाईल फोन, ईव्ही बॅटरी, सौर पॅनेल, सीएनजी होणार स्वस्त। भाजपला विचारल्याशिवाय अजित पवार विलिनीकरणाची चर्चा करतील का? कोणताही निर्णय घेण्याआधी राष्ट्रवादीने आमच्याशी चर्चा करावी, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। हे युवा शक्ती बजेट स्वप्न साकारणारं अफाट संधींचा महामार्ग असून नवीन चालना देईल, पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया। निर्मला सीतारमण यांची एक घोषणा आणि शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी स्वाहा। अजित पवारांच्या विमान अपघातावर अमोल मिटकरींचे गंभीर सवाल, सरकारकडे केली स्पष्टीकरणाची मागणी। शरद पवारांनी विमान घातपाताची शक्यता फेटाळली, पण विजय वडेट्टीवारांची मोठी मागणी। तर वैमानिकाला विमान लँड करण्याचा संदेश कुणी दिला? संजय राऊतांची विचारणा। राष्ट्रवादीतील विलिनीकरणाच्या मुद्द्यावर शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, विलिनीकरणाची चर्चा झाली होती। बॉडी जळाली पण कागदपत्र तशीच राहिली, ऐनवेळी दोन्ही पायलट का बदलले? घातपात झाला का याची चौकशी करा, रुपाली पाटलांची मागणी। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।